आणि एक महत्त्वाची अपडेट येते। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। पण भेट नेमकी कशासाठी याचं कारण गुलदस्त्यात आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दोनही नेत्यांची भेट झाली आहे। या भेटी संदर्भात आणखीन काही कारण आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला स्पष्ट करतील। सुशांत, भेट नेमकी कशासाठी झाली हे स्पष्ट होऊ शकले का? कविता, जर आपण बघितलं असेल तर नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाबाबत जो सरकारने निर्णय घेतला होता त्यावर एक ट्विट केलं होतं आणि ते काल पत्रकार परिषद घेणार होते। मात्र त्यांनी ते पत्रकार परिषद न घेता त्यांनी त्यांचं मत जे आहे ते ट्विटरवरून मांडलं आणि त्यानंतर आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला येऊन गेलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे जवळपास अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली अशी आपल्याला माहिती मिळते। आपण जर पाहिलं असेल तर नारायण राणे यांनी ट्विट केल्यानंतर ते नेमकं काय बोलणार होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। मात्र आज नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। जवळपास अर्धा तास ही भेट झालेली आहे। भेटीत नेमकी काय चर्चा झाली अद्याप जरी कळू शकलं नसलं तर या भेटीला तितकंच महत्त्व प्राप्त आहे। कविता, धन्यवाद या माहितीबद्दल सुशांत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।